हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला, नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज मला बनवायचे होते 3 किलोचे रवा लाडू. आता एवढे रवा लाडू करायचं कारण म्हणजे परवा मावस नंदेच्या मुलीचं लग्न ठरलंय म्हणून सांगितलं होतं. आम्ही केळवणला वगैरे बोलवलं होतं, तर तिकडेच गारवा वगैरे घेऊन जायचा होता, म्हणून म्हटलं इथं लाडू करून घ्यावे. आणि तर 3 किलो रवा लाडू घेतलेत करायला, पण छोटं पातेलं होत होतं, म्हणून म्हटलं थोड्याशा मोठ्या पातेल्यामध्ये इथं रवा भाजून घेऊया, कारण छोट्या भांड्यामध्ये इथं भाजता येत नव्हतं. आणि इलेक्ट्रिक शेगडीवरती सुद्धा मग करपला जातो, त्यामुळे मम्मीनं सांगितलं की तुम्ही मला गॅसवरती रवा भाजून द्या. तर आज माझं थोडंसं बाहेरचं काम चालू होतं, तोपर्यंत मम्मीने इकडं तूप वगैरे घालून त्याच्यानंतर रवा वगैरे सगळं चाळून भाजायला सुद्धा घेतलं होतं. पातेलं छोटं वाटत होतं थोडंसं, मग त्यामुळे तिथलं तेवढंसं शूट घेणं काही झालं नाही. आणि इथं तूप पण घातलेलं, जे काही अगोदरचं तूप होतं ना, तर ते अगोदर घातलं होतं रवा भाजायच्या अगोदरच, आणि त्याच्यानंतर कमी पडत होतं म्हणून इथं अर्धा लिटर तूप आणलेलं. पण हे तूप अगोदरच आणून ठेवलं होतं एक्स्ट्रा, कारण पूर्ण तुपातले रवा लाडू करायचे होते आणि 3 किलोचे रवा लाडू करायचे होते, त्यामुळे जास्त तूप लागणार होतं. घरी केलेलं काही पुरलं नसतं, त्यामुळे अर्धा लिटर एक्स्ट्राचं तूप आणून ठेवलं होतं. तर रवा भाजायच्या अगोदर थोडंसं घरातलं तूप होतं ना, तर ते घातलेलं, आणि विकतचं तूप आहे ना, तर ते थोडंसं घालून घेतलंय आणि थोडंसं किटलीमध्ये सुद्धा घालून ठेवलेलं आहे, मग पाकामध्ये थोडंसं घालता येईल म्हणून. आणि इथं 3 किलो रव्यासाठी मी इथं 2 किलो साखर घेतली आहे, म्हणजे 2 किलोला अगदी एक वाटीभर कमी होईल एवढी साखर घेतली आहे, कारण गोड तुम्हाला कसं आवडतं ना, तर त्या पद्धतीने तुम्ही साखर घालू शकता. आणि ह्याच्यामध्ये 3 ग्लास आपल्याला पाणी घालायचे, कारण 3 किलो रवा घेतलाय आणि त्याच्यामध्ये 2 किलो साखर आणि 3 ग्लास पाणी घालायचे, कारण साखर थोडीशी वाटीभर कमी आहे. तुम्ही 2 किलो जरी घातली तरी चालते. 3 किलो रव्यासाठी 2 किलो साखर आणि 3 ग्लास पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकतं इथं. तर मम्मींची थोडीशी हाईट कमी असल्यामुळे त्यांना खालच्या साईडला उभारून रवा भाजता येत नव्हता, म्हणजे कट्ट्यावरती बसाने रवा भाजून द्या, कारण त्यांनी 1 नंबर रवा भाजतात आणि लाडू छान होतात. आणि सगळं रवा भाजण्यावरतीच डिपेंड असतं, रवा आपण कसा भाजतो वगैरे, तर त्याच्यावरती लाडू ते छान बनतात. आणि ते एकदम छान बारीक गॅस करून म्हणजे असं व्यवस्थित भाजून देतात, त्यामुळे त्यांना रवा भाजायचं काम दिलेलं आहे. आणि पाक करायचं काम करते. आणि अर्चनासुद्धा आली आणि ती सुद्धा बाहेरचं काम चालू होतं, तिचं कपडे वगैरे धुवायचं. असं दोघी तिघी असले की मग एक कामं घेतली की पटपट होऊन जातात. तिचं बाहेरचं आवरत होती, तोपर्यंत आमच्या दोघींचं इथं रवा लाडू करायचं काम चालू होतं. आणि इथं पाकसुद्धा बघा अशा प्रकारे हा आला पाहिजे, जास्त पुढं जाऊन द्यायचं नाही पाक आणि कमी सुद्धा नाही, म्हणजे पातळ पण नाही, एक तरी पाक असा आला पाहिजे. आणि एक तरी पाक आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं पाकामध्ये सुद्धा. मी इथे वेलची पूड घालून घेतले, थोडंसं तूपसुद्धा घातले पाकामध्ये. आणि जे काय आपण पाणी पाक आलाय का नाही बघायसाठी बशीमध्ये पाणी घेतलेलं असतं ना, तर ते सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. छान असा हा पाक आलेला सुद्धा आहे आपला. आता ही ट्रिक किती सोपी वाटते बघा, एका पातेल्यामध्ये रवा भाजून घ्यायचा आणि एका पातेल्यामध्ये पाक करायचा आणि तो पाक भाजलेल्या रव्यामध्ये घालायचा. एकदम सोपी पद्धत वाटते, कारण मग दरवेळेस आपण रवा भाजून मग परत त्यातनं काढणार, त्यात पाक करणार, परत तो रवा त्या पातेल्यामध्ये घालणार, काढता इकडं तिकडं म्हणजे सांडला जातो. आणि इथं न सांडता सुद्धा किती पटपट असा हे रवा लाडू होतात. आणि तो फक्त आपल्याला गरम पाक आहे ना, तर रव्यामध्ये ओतायचं आणि मिक्स करायचं आहे. तर एकदम मला ही पद्धत सोपी वाटली, म्हणून म्हटलं तुम्हाला थोडंसं शेअर करावं. तर कशी वाटली ही पद्धत नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीने रवा लाडू वगैरे बनवताना तर ते सुद्धा नक्कीच कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर एकदम मस्त होतात, छान होतात. अशा प्रकारे एकदा रवा लाडू नक्की ट्राय करा. जेवढं प्रमाण घेतलं ना, आता मी इथं 3 किलोचं घेतलं, तुम्ही 1 किलोचं सुद्धा घेऊ शकता किंवा 1.5 किलोचं घेऊ शकता. प्रमाण मी तुम्हाला नंतर एखाद्या वेळेस देईन. 1 किलोचं म्हटलं की मी करून दाखवेल रवा लाडू वगैरे. तर ही ट्रिक कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि सकाळी 9:45 वाजेपर्यंत तिथं आमचं सगळं हे काम झालेलं बघा, रवा भाजून पण झालेला, पाक करून पण झालेला, पाकात घालून सुद्धा झालं होतं. आणि 10-15 मिनिटामध्ये हे काय असं सगळा पाक मुरायला झालेला आहे ह्याच्यामध्ये. आणि माझी थोडीशी बाकीची कामं चालू होती, तोपर्यंत मम्मीने ते बांधायला सुद्धा आलं होतं, त्यामुळे त्यांनी बांधायला घेतलेलं आहे. थोडंसं काही गाठी वगैरे होतात ना, तर त्या फोडून घ्यायच्यात आपल्याला. आणि थोडंसं फॅन खाली असं घेऊन मग थोडंसं हडकल्यानंतर हे लाडू बांधून घ्यायच्यात. एकदम गरम गरम असते तर त्यावेळेस बांधायचे नाहीत, कारण रवा जास्त फुललेला नसतो. थोडंसं थंड झाल्यानंतरच बांधायचे आहेत, कारण रवा खूप छान असा फुलतो. आणि तर माझा सगळा रवा बघा किती छान फुललेला आहे आणि बांधायला सुद्धा पटकन येतात. तर एखाद्या वेळेस रवा नीट भाजला नसेल किंवा पाक व्यवस्थित झाला नसेल, कच्चा राहिला असेल, तर ते 1-1, 2-2 दिवस सुद्धा वेळ खाता आपला हे रवा लाडू बनवण्यासाठी व्यवस्थित होत नाहीत. आणि आमचं इथं जवळजवळ 11:30 वाजेपर्यंत आम्ही 3 किलोचे लाडूसुद्धा बांधून घेतले होते. आणि किती छान झालेत, फुललेत पण किती छान बघा. आणि ह्या साईजचे असे रवा लाडू बांधलेले आहेत आम्ही. आणि सगळ्या गाठी वगैरे फोडून एकदम मऊ खुसखुशीत असे हे लाडू झाले होते. डालडा वगैरे घातले की थोडंसं हार्ड होते, सगळं तूप ह्याच्यामध्ये वापरल्यामुळे एकदम मऊ लाडू झाले होते. तर दोघींनी सुद्धा इथं सगळे लाडू आता बांधून घ्यायचं काम चालू आहे आमचं. आणि अर्चनाचं सुद्धा बाकीचं काम चालू होतं, ती आतलं करत होती आणि आम्ही इथं लाडू करायचं काम चालू होतं आमचं.
तर आमच्या मम्मींचे रवा लाडू आहेत ना, तर सगळ्या पाहुण्यांमध्ये फेमस आहेत. सगळ्यांना मम्मींच्या हातचा रवा लाडू आवडतो. त्यामुळं आम्ही कुठं गारवा करायचा असेल, कुठं काय करायचं असेल तर रवा लाडूच नेतो आणि सगळ्यांना आवडतात सुद्धा. मग म्हटलं आता रवा लाडूच करूया आणि थोडंसं 11:30 वाजेपर्यंत आम्ही एवढे सगळे लाडू आहेत ना तर ते बनवून झालेले आहेत आमचे. आणि बघूया म्हटलं आता लाडू किती झालेले आहेत. 3 किलो रवा होता ना, तर 3 किलोचे लाडू आता मोजून बघूया म्हटलं. तर भरपूर असे झाले होते आणि प्रत्येक 1 किलोमध्ये जवळजवळ 45 ते 50 लाडू होतात या साईजचा लाडू जर बनवला तर. आणि बघू शकता किती छान फुललेलं सुद्धा आहे. तर इथं मी मोजून घेते आता रवा लाडू किती झालेत ते. तर आपण रवा कसा भाजतो किंवा तो रवा कसा फुलतो, केवढ्या साईजचा लाडू बांधतो ह्याच्यावरती सुद्धा डिपेंड आहेत. आता काही जणांचे 30-35च लाडू होतात, काही जणांचे 40 होतात, काही जणांचे 45 होतात. पण हा मीडियम साईजचा लाडू आहे. जवळजवळ 1 किलोमध्ये आमचे 45 लाडू झालेत आणि 3 किलोमध्ये जवळजवळ 140 लाडू झाले होते आमचे. तर गारवा वगैरे द्यायचं म्हणलं की एवढ्या साईजचा लाडू हा बरोबर आहे आणि एवढ्या साईजचा आम्ही नेहमी रवा लाडू बनवत असतो. तर आजची ही रवा लाडू रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. एकदम सोपी वाटली मला तर, करायला एकदम सोपं वाटलं. असं वाटलंच नाही की 3 किलोचे रवा लाडू 11:30 वाजेपर्यंत करून झालेले आहेत. तर थोडेसे पसरून ठेवण्यापेक्षा म्हणलं तर डायरेक्ट पातेल्यामध्ये घालूया, झाकून ठेवा, मऊ राहतात आणि नंतर डबा पॅक करूया. तर तुम्हालाही जास्त प्रमाणात असे रवा लाडू बनवायचे असेल तर रेसिपी पुन्हा एकदा सांगते. 3 किलो रवा घ्यायचा आहे आपल्याला, अर्धा ते पाऊण किलो तूप लागतं, 2 किलो साखर लागते आणि 3 ग्लास पाक बनवण्यासाठी पाणी लागतं. तर एवढंच प्रमाण आपल्याला घ्यायचं आणि एवढे सारे असे लाडू बनवायचे आहेत 3 किलोचे. तर रेसिपी पुन्हा एकदा शेअर केलेली आहे आणि एकदम साधी सोपी सरळ रेसिपी आहे. रवा एका पातेल्यामध्ये भाजायचा आणि एका पातेल्यामध्ये पाक करायचा, तो डायरेक्ट त्याच्यामध्ये रव्यामध्ये ओतायचा. एकदम छान सोपी रेसिपी आहे. तर कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.